नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 25 सप्टेंबर 2025चे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न। तर तो प्रश्न आहे, पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणी शपथ घेतली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, न्यायमूर्ती पवनकुमार भीमप्पा बजांत्री। न्यायमूर्ती पवनकुमार भिजप्पा बजांत्री यांनी पटना येथील राजभवनात पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली। ही शपथ बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी दिली, तर मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी या प्रसंगी उपस्थित होते। 1916 मध्ये स्थापन झालेले पटना उच्च न्यायालय हे घटनात्मक, फौजदारी तसेच सामाजिक आणि आर्थिक विषयांवरील महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी प्रसिद्ध आहे। आता सुरुवात करूया आपल्या टॉप 10 प्रश्नांना। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, NHRCच्या इंटर्नशिप कार्यक्रमात किती राज्यांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच 21 राज्ये। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आपला ऑनलाईन अल्पकालीन इंटर्नशिप कार्यक्रम सुरू केला आहे। 2 आठवड्यांचा हा कार्यक्रम विद्यालयीन व विद्यापीठीन विद्यार्थ्यांना भारतातील मानवाधिकारांच्या प्रोत्साहन व संरक्षणाबाबत सखोल ज्ञान देण्यासाठी तयार करण्यात आला आहे। या कार्यक्रमासाठी एकूण 21 राज्यांमधील 80 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। आजचा दुसरा प्रश्न आहे, आदि कर्मयोगी स्टुडंट चॅप्टर्सचे उद्घाटन कोणत्या तारखेला झाले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 22 सप्टेंबर 2025 रोजी। जनजाती व्यवहार मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सने प्रमुख संस्थांमध्ये जसे की IITs, IIMs, AIIMs आणि NITs मध्ये आदि कर्मयोगी स्टुडंट चॅप्टर्सचे उद्घाटन केले आहे, ज्याचा उद्देश आदिवासी युवकांना सशक्त करणे हा आहे। या उपक्रमाचा हेतू आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, जन्मोन्मेष, उद्योजकता आणि सामाजिक विकासाची क्षमता वाढवणे हा आहे। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आदिवासी समुदाय आणि विकास कार्यक्रमाशी जोडणे आणि नव्या नेत्यांची निर्मिती करणे असा आहे। आणि हा जो उपक्रम आहे तो IIT दिल्ली येथे पार पाडण्यात आला। पुढचा प्रश्न, भारत सरकारने 125 दशलक्ष डॉलर्सचा कर्ज करार कोणत्या संस्थेशी केला आहे? तर आशियाई विकास बँक म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक ADB म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। भारत सरकार आणि आशियाई विकास बँक यांनी आसाममधील शहरी जीवनमान सुधारण्यासाठी तसेच हवामान बदलाप्रती सहनशीलता वाढवण्यासाठी 125 दशलक्ष डॉलर्सच्या कर्ज करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत। या प्रकल्पाअंतर्गत IIT गुवाहाटीच्या सहकार्याने आसाम राज्यामध्ये शहरी विकास संस्था स्थापन केली जाणार आहे। महत्त्वाच्या पायाभूत सुविधांमध्ये 6 पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम समाविष्ट आहे। प्रश्न चौथा आहे, प्रथम त्रिसेवा शैक्षणिक तंत्रज्ञान परिसंवाद म्हणजेच ट्राय सर्व्हिसेस अकॅडमिया टेक्नॉलॉजी सिम्पोजियम कोठे आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली येथे। नवी दिल्ली येथे प्रथम त्रिसेवा शैक्षणिक तंत्रज्ञान परिसंवाद याचे उद्घाटन संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते झाले। या परिसंवादाची संकल्पना म्हणजे थीम होती विद्या आणि संशोधनातून विजय म्हणजेच व्हिक्टरी थ्रू विजडम अँड रिसर्च। या अंतर्गत तंत्रज्ञान प्रदर्शनात 43 नवोन्मेषी प्रकल्प सादर करण्यात आले, तसेच विद्यापीठे आणि संशोधन संस्थांबरोबर पुढील पिढीतील संरक्षण तंत्रज्ञानासाठी सहकार्य वाढवण्यासाठी अनेक सामंजस्य करार स्वाक्षरित करण्यात आले। पाचवा प्रश्न, स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2025 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, गांधीनगर। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2025 चे उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यमंत्री ऋषिकेश पटेल उपस्थित राहणार आहेत। या कॉन्क्लेव्हमध्ये 20 राज्यांमधील 700हून अधिक स्टार्टअप्स यांच्या नवकल्पना सादर करणार आहेत। यामध्ये स्टार्टअप इंडिया उपक्रम तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहाय्याने विकसित झालेले स्टार्टअप ही सहभागी होणार आहेत।
6वा प्रश्न, माता त्रिपुरा सुंदरी मंदिरातील विकास कामांचे उद्घाटन कोण करणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रासाद योजनेअंतर्गत माता त्रिपुरा सुंदरी मंदिरातील विकास कामांचे उद्घाटन केले. हा प्रकल्प त्रिपुराच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशात एक महत्त्वाचा अध्याय जोडतो. जमाटिया होडा समुदायाच्या भक्तिगीतांनी आणि मंदिरात आयोजित सांस्कृतिक प्रदर्शनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली, तर स्थानिकांकडून त्यांचे उबदार स्वागत झाले. 7वा प्रश्न आहे, तवांगमध्ये कोणता महत्त्वाचा प्रकल्प पंतप्रधानांनी सुरू केला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, म्हणजेच कॉन्व्हेन्शन सेंटर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशात ऊर्जा आणि प्रादेशिक विकासावर लक्ष केंद्रित करत 5,100 कोटींच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी शी योमी जिल्ह्यात 2 मोठ्या जलविद्युत प्रकल्पांचे भिंतीशिला पूजन केले आणि तवांगमध्ये एक कॉन्व्हेन्शन सेंटर स्थापन केले. त्यांनी रस्ता कनेक्टिव्हिटी, आरोग्य सेवा आणि अग्निशमन सुरक्षा यासारख्या क्षेत्रांमध्ये 1,290 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटनही केले आहे. प्रश्न 8वा आहे, चालू आर्थिक वर्षात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत किती अतिरिक्त LPG कनेक्शन्स दिले जाणार आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 25 लाख. सरकार चालू आर्थिक वर्षात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख अतिरिक्त LPG कनेक्शन्स प्रदान करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा उपक्रम नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जाहीर केला. सरकार प्रत्येक नवीन LPG कनेक्शन्सवर 2,000हून अधिक खर्च करणार असून उज्ज्वला योजनेअंतर्गत कुटुंब सदस्यांची संख्या आता 10.58 कोटी होईल. 9वा प्रश्न, GST बचत उत्सवाचे उद्घाटन कोणी केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांनी GST बचत उत्सव सुरू केला, जो नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्सच्या प्रारंभाचा संकेत देतो. या सुधारणांचा उद्देश कर प्रणालीला अधिक सुलभ, पारदर्शक आणि जनसुलभ बनवणे हा आहे. या सुधारणांमुळे आवश्यक वस्तू आणि सेवांवरील कराचा ताण लक्षणीयरित्या कमी होणार आहे, ज्यात वाहनांसारख्या वस्तूंचाही समावेश आहे. 2 चाकी आणि लहान गाड्यांवर आता 28% ऐवजी 18% कर लागू होईल, तर मोठ्या गाड्यांवर 40% कर लागू होणार आहे. आजचा शेवटचा प्रश्न आहे, साइन भाषा दिन म्हणजे साइन लँग्वेज डे कोणत्या संस्थेने घोषित केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे UN जनरल असेंब्ली म्हणजे संयुक्त राष्ट्र महासभा. भारतीय साइन भाषा संशोधन व प्रशिक्षण केंद्र ISLRTC नवी दिल्ली येथे साइन भाषा दिन 2025 कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने 23 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साइन भाषा दिन म्हणून घोषित केले आहे. याचा उद्देश साइन भाषेबद्दल जनजागृती करणे आणि बधिर व्यक्तींचे मानवी हक्क साकार करण्यामधील साइन भाषेच्या भूमिकेची ओळख पटवणे हा आहे. यावर्षीचा विषय म्हणजेच थीम आहे, साइन भाषा अधिकारांशिवाय मानवी हक्क नाहीत, म्हणजेच नो ह्युमन राईट्स विदाउट साइन लँग्वेज राईट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आहे, व्हाय दी कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स. लक्षात घ्या, व्हाय दी कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.